अभिषेक स्मृती संघ खूप टाइमपास करताय यार. खरंच यार खूप कसं तरी पुन्हा एकदा सुरुवात होते सामन्याला. आणि येथे मात्र पहिला चेंडू फेकला गेलाय. मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अभिषेक स्मृती संघाकडनं. पुन्हा एकदा निघतो आगामी चेंडू. हा चेंडू कट केल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी होते खराब. आणि येथे मात्र फायदा मिळतो गावदेवी संघाला. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. अशा या 2 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 2. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं रोहित तांडेल यानं, मात्र फेकी खराब केली. त्यामुळे फायदा मिळतो गावदेवी संघाला. पुन्हा एकदा मोनिश पाटील. आगामी चेंडू करण भोईरसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बचावला जातोय फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं आपल्या गोलंदाजीमध्ये मोनिश पाटील याचं. आणि इथे मात्र जबरदस्त रित्या खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार. हा येतोय पहिला चौकार. गावदेवी संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना 4 धावसंख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी मोनिश पाटील याची. पुन्हा एकदा हा चेंडू चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेण्याची शक्यता आणि फलंदाज होतो यावेळी बाद. धक्का क्रमांक पहिला यावेळी लागला जातोय गावदेवी संघाला. करण भोईरला माघारी परतवलं जातंय. मोनिश पाटील याचं चांगलं षटक पाहायला मिळतंय. सर्कलचं षटक फेकत असताना मात्र पहिला फलंदाज यावेळी बाद केलाय गावदेवी संघाचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 या आकड्यावरती. 1 बाद 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मोनिश पाटील याची. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आलाय कुणाल तांडेल.
एक मिनिट. पंच प्लेयर चालेल का? रिप्लेस नाही भेटू शकत तुम्ही एक ओव्हर नंतर. जर कमी शॉट ठेवला असेल तर भेटू शकतो. विचारला होता का समोरचा संघ तुम्हाला निर्णय चालेल का विवेक सर? ओके चल, समोरच्या संघाला ऑब्जेक्शन नसेल तर ओके. चला कैलाश दादा जरा मैदानात जा, काय असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून या, पटकन जा. ओके चला, सामन्याला होते सुरुवात. दुसरं षटक घेऊन आलाय कुणाल तांडेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. यष्टीरक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू पकडेल तत्पूर्वी अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याचा. एक धाव सहजरित्याने पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. संत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी संघाची. अभिषेक स्मृती संघाचा विचार केला तर कुठंतरी आक्रमण करावे लागेल गावदेवी संघाला. आता मात्र चांगल्या रीतीने चेंडू खेळून काढलाय. शतरक्षण होतंय तत्पूर्वी दुसरी धावेचा केला प्रयत्न. बघता बघता 2 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण होतील. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. धावसंख्या 9. पुन्हा एकदा हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार. हा येतोय खणखणीत असा हा चौकार 4 धावांसाठी. ओमकार भोईर याच्या बॅट मधून निघालेला हा फटका सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतररक्षण होतं. फेकी देखील चांगली होती आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळते आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका आपण पाहिला विवेक सरांच्या माध्यमातून. चेंडूला भिरकावून दिलं, सीमारेषा पार केला. 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. धावसंख्या 18. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18.
पुन्हा एकदा रोहित तांडेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अभिषेक स्मृती संघाकडनं स्ट्राईक मध्ये ओमकार भोईर, नॉन स्ट्राईक एंडला विवेक सर. पुन्हा एकदा रोहित याचा पहिला चेंडू आपल्या षटकातला फेकेल ओमकार साठी. चेंडू फेकण्यासाठी धावतोय. हा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, चेंडूला पूल केलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. इट्स अ मॅक्झिमम हिट. 6 धावा. षटकार. आणि आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. धाव संख्या 24 रन्स. पुन्हा एकदा रोहित निघतोय. आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. फलंदाज ओळखू शकला नाहीये चेंडूला. टप्पा पडल्यानंतर शरीरावर आदळतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थगित आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा रोहित. हा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा एकदा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. आता मात्र धाव संख्येला आकार येताना दिसतोय गावदेवी संघाच्या. रोहित याच्यावरती आक्रमण केलं, हल्ला चढवला. यावेळी फलंदाजी करत असताना ओमकार भोईर या फलंदाजांना. पुन्हा एकदा रोहित निघतोय. पुन्हा एकदा रोहित. हा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट. अतिशय खराब गोलंदाजी. तिसरा षटकार यावेळी या गोलंदाजावरती लगावलाय फलंदाज ओमकार भोईर यानं. संघाची धाव संख्या 36. पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा जबरदस्तरित्या खेळून काढलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, चांगली फेकी होते आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 37. आणि येथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना 1 बाद 37 धावा, 37 रन्स. नवीन गोलंदाज दीपेश. पहिला चेंडू व्याली चांगला फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव संख्या स्थगित 37 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. चांगल्या रीतीने खेळून काढलाय.
शतरक्षण होते, फेकी होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 39 रन्स. पुन्हा एकदा दीपेश पाटील. पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावून दिलाय, षटकार. आणि येथे मात्र दारावे येथे करावे संघाचा अतिशय खराब पराभव. अतिशय खराब खेळ पाहायला मिळाला दारावे येथे स्पर्धेमध्ये करावे संघाचा. एकोणतीस धावांचं टार्गेट असताना मात्र करावे संघ पराभूत झालाय दारावे येथे खेळत असताना. आणि अवांतर चेंडू येतो, पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील. आगामी चेंडू ओमकार साठी. हा चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा उचली घेतोय. हलकासा टर्न होता चेंडूमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 46 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय. शतरक्षक चेंडू मागे आणि फलंदाज बाद. 29 धावांचं टार्गेट होतं करावे 11 संघासाठी. दारावे येथे स्पर्धा चालू होती. असं वाटलं होतं की 29 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण होतील, परंतु पराभव झालाय करावे संघाचा. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. लास्ट बॉल. नवीन फलंदाज आलाय समीर भोईर. एक जबरदस्त मातब्बर खेळाडू करावे गावातला. बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय. गावदेवी संघाचं नेतृत्व देखील करतोय. हा चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू पायांवर आदळतोय. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 47 आणि 48 धावांचं टार्गेट असेल ते अभिषेक स्मृती संघासमोर. 48 रन्स टू विन अभिषेक स्मृती संघ. अजय स्मृती खिलाडी आणि साईवाडी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
अजय स्मृती खिलाडी संघाचा कर्णधार आणि साईवाडी संघाचा कर्णधार प्लीज या टॉस साठी. चला साईवाडी संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. खिलाडी संघाचा कर्णधार आलाय आमच्या मंचावरती. साईवाडी संघाचा कर्णधार आपण या त्वरित. अभिषेक स्मृती संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे. म्हणजे टोटल स्कोर गावदेवी संघाचा 2 ने वाढेल. संघाची धाव संख्या आता मात्र आपण ऍड करतोय 49 आणि 50 धावांचं टार्गेट असेल अभिषेक स्मृती संघाला. ड्रेस कोडची पेनल्टी दिलेली आहे अभिषेक स्मृती संघाला, याची नोंद घ्यायची आहे अभिषेक स्मृती संघाने. पन्नास धावांचं टार्गेट असताना मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गावदेवी संघाकडनं अनुभवी गोलंदाज मिस्टर समीर भोईर. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय रोहित तांडेल याला, नॉन स्ट्राईक एंडला मोनिश पाटील. चांगली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. कुणाल तांडेल, सॉरी माफ करा. पुन्हा एकदा समीर याचा पहिला चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, जजमेंट खराब पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाचं. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, कलेक्शन देखील खराब. येथे मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. विवेक सरांचं खराब जजमेंट, खराब कलेक्शन पाहायला मिळतंय आपल्याला. आणि येथे मात्र मिळते 1 धाव. संघाची धाव संख्या 1 या आकड्यावरती. चला नाणेफेकी करून घ्या. साईवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. अजय स्मृती खिलाडी संघाचा कर्णधार साईश कडू हे देखील उपस्थित आहेत. चला नाणेफेकी करून घ्या. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, फलंदाज होईल यावेळी बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला अभिषेक स्मृती संघाला. 50 धाव्यांचा टार्गेट असताना पहिला धक्का लागलाय कुणाल तांडेलच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट.
आणि नाणेफेकी झाली आहे. अजय स्मृती खिलाडी संघाने नाणेफेकी जिंकली आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला निर्णय कळवायचा आणि मैदानामध्ये उतरायचा आहे. साईश कडू पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. पहिला धक्का लागला अभिषेक स्मृती संघाला. पुन्हा एकदा समीर भुईर याचा आगामी चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 1. 50 धावांचं टार्गेट असताना पहिलं षटक हाताळतोय मिस्टर समीर भोईर. पुन्हा एकदा निघतोय आगामी चेंडू. गावदेवी एक्सप्रेस हा चेंडू सरळ खेळून काढलाय. शतरक्षक तैनात आहे. वन बाउन्स चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे 1 धाव घेण्याचा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला गावदेवी संघाकडनं. पुन्हा एकदा समीर भोईर हा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित 2 या आकड्यावरती. 50 धावांचं टार्गेट असताना धावसंख्या 2. चांगली कामगिरी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर समीर भोईर याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. आता मात्र ओळखलं होतं चेंडूला. चेंडूला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे लगत. चांगलं शतरक्षण होत आहे आणि खराब शतरक्षण. चौकार. 4 धावा. पाहता पाहता पहिल्या षटकामध्ये मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खराब शतरक्षण पाहायला मिळालं. या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समीर भोईर याचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज रोहित तांडेल. आज जयेश तांडेल नाहीये, मोनिश तांडेल नाहीये या सामन्यामध्ये. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या चेंडूवर पूल केलाय. पूल इज सक्सेसफुल, पॉवरफुल. इट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार. 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचा टार्गेट पार करत असताना धावसंख्या 12. चांगली सुरुवात पाहायला मिळते अभिषेक स्मृती संघाची. 12 धावसंख्या धावफलकावरती लावल्यात आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज
पुन्हा एकदा गोलंदाज आगामी चेंडू फेकेल रोहित तांडेलसाठी. हा चेंडू जबरदस्तीने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 14. गोलंदाज मिस्टर वेदांत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक मध्ये आता मात्र निखिल पाटील. आता मात्र समीकरण असेल 16 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 16 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत. हा चेंडू पॉवरफुल फटका मारलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पार षटकार. इट्स अ मॅक्झिमम हिट. 6 धावा. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. आणि आता मात्र 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 30 धावांची. वेदांत याच्यावरती आक्रमण केलं यावेळी फलंदाजी करत असताना मिस्टर निखिल पाटील यानं. पुन्हा एकदा निखिल पाटील आणि पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होते. दुसरीचा प्रयत्न केला होता. खराब फेकी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो वेदांत. बर्थडे बॉय. आज त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेदांत. आगामी चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. फेकी होते आहे. दुसरीचा प्रयत्न करता करता विवेक सर मात्र गफलत करतायत. वारंवार चुका करतायत कलेक्शन करण्यामध्ये. आणि ह्या मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या आकड्यावरती. पन्नास धावांचं टार्गेट असताना मात्र पाठलाग करताना अभिषेक स्मृती संघाची धाव संख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बर्थडे बॉय वेदांत. आगामी चेंडू रोहित साठी. हा चेंडू यष्टा कव्हर करून खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतो 24. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो रोहित देवळेकर. पहिला चेंडू रोहित साठी. रोहित टू रोहित.
हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. एक धाव संख्या सहज रीतीने मिळेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 25 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 11 चेंडू 25 धावा. 25 धावा 11 चेंडू. अभिषेक स्मृती संघ जिंकेल की गावदेवी संघ जिंकेल हे मात्र येणारा वेळ ठरवेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो रोहित याला. स्ट्राईक मध्ये निखिल पाटील चांगली फलंदाजी करतोय. चांगला डाव सावरला आतापर्यंत फलंदाजी करत असताना. एक षटकाराच्या साह्याने खेळ साकारलाय. पुन्हा एकदा रोहित क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा रोहितचा आगामी चेंडू. हा चेंडू गती होती चेंडू मध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतो. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळते गावदेवी संघाकडनं. आता मात्र समीकरणामध्ये फेरबदल होतोय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 10 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. पुन्हा एकदा निखिल साठी आगामी चेंडू फेकेल. निखिल एक चांगला फलंदाज आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. धाव संख्या स्थगित 25 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 25 धावा. आता मात्र निखिल पाटील याला आक्रमण करावं लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी संघाकडनं. रोहित देवळेकर याचा जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळतो. आगामी चेंडू रोहित याचा. हा चेंडू दांडी गुल केली जाते. यावेळी निखिल पाटीलला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय अभिषेक स्मृती संघाला. 25 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 8 चेंडू 25 धावा. 25 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा रोहित देवळेकर. स्ट्राईक मध्ये नवीन फलंदाज दीपेश पाटील. पहिला चेंडू. असाच फटका जर दारावे येथे मारला असता तर नक्कीच आपला संघ विजयी झाला असता. आणि हा षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. 7 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा रोहित. हा चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय. एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि एकच धाव मिळेल. संघाची धाव संख्या 32. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. पन्नास धावांचं टार्गेट असताना मात्र
समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती 32. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर विवेक भोईर. विवेक सर गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 18 धावा. स्ट्राईक मध्ये फलंदाज आपण पाहतोय दीपेश पाटील याला. पहिला चेंडू विवेक सरांचा कशा प्रकारे फेस करेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. चला सामन्याला सुरुवात करा. पहिला चेंडू मिस्टर विवेक भोईर यांचा. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. जबरदस्तरित्या खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी होते आहे. खराब फेकी. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं मात्र फेकी खराब होती आहे. त्या कारणास्तव मात्र ह्या मिळतील 2 धावा. 2 धाव संख्येच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 5 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा 5 चेंडू. पुन्हा एकदा विवेक सरांचा आगामी चेंडू दीपेश साठी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू. चांगला चेंडू फेकला यावेळी. फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय. दीपेश पाटील सारखा मातब्बर फलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता देखील आहे. त्याला मात्र कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केलाय गोलंदाज विवेक भोईर यांनी. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चेंडू सरळ भिरकावून दिलाय. चेंडू ताकदीचा वापर केलाय. चेंडू पाठवलाय सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. पन्नास धावांचं टार्गेट असताना मात्र आता मात्र कुठेतरी अभिषेक स्मृती संघ कमबॅक करताना दिसतोय. 3 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतील अवांतर चेंडूचा इशारा येतोय. वाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा विवेक भोईर यांचा आगामी चेंडू. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. आणि आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आता मात्र सामना खुला केलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज.
2 चेंडू आणि 3 धावांची गरज. दीपेश पाटील एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज स्वतःला सिद्ध करत असताना, स्वतःच्या शरीर यष्टीप्रमाणे फलंदाजी करत असताना आपल्या संघाला चांगलं सावरलंय, चांगला खेळ साकार केलाय दीपेश पाटील यानं. पुन्हा एकदा विवेक भोईर यांचा आगामी चेंडू. हा चेंडू पायांवर तो अपील केले पंचांकडं. पंच बॅटकट आहे का लेग बाय आहे पंच? आणि लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 48. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल हे लक्षात घ्या अभिषेक स्मृती संघ. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी संघ विरुद्ध अभिषेक स्मृती संघ. आणि पेनल्टीच्या धावा राहिलेल्या आहेत. पेनल्टीच्या 2 धावा राहिलेल्या आहेत, त्या अभिषेक स्मृती संघाला पूर्ण करायच्या आहेत. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि 2 धाव संख्या कंपल्सरी पूर्ण कराव्याच लागतील. गोलंदाज विवेक भोईर, स्ट्राइक मध्ये फलंदाज रोहित तांडेल. आणि येथे मात्र सामना जिंकलाय गावदेवी संघानं. पेनल्टीच्या धावसंख्या महागात पडल्या अभिषेक स्मृती संघाला. आणि आता मात्र पराभव स्वीकारा लागलाय अभिषेक स्मृती संघाला. 1 धावसंख्येनं गावदेवी संघ विजयी होतोय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला अभिषेक स्मृती संघाचे देखील हार्दिक हार्दिक आभार.